कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवरती 23 जवानांचे एनडीआरएफ पथक काल रात्री उशिरा महाडमध्ये दाखल झाले आहे। मागील काही वर्षातील आपत्तीचे स्वरूप पाहता पावसाळ्यामध्ये एनडीआरएफचे पथक महाडमध्ये ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे। महाड नगर परिषदेच्या दस्तुरी नाक्यावरील रमा विहारमध्ये कॅम्प लावलेला आहे। या पथकाकडे अद्यावत उपकरणांसह 4 फायबर होडी, वायरलेस सेट, अन्य सामग्रीचा समावेश आहे। आगामी काळात या टीम मार्फत महाड पोलादपूर तालुक्यातील प्राधान्याने दरडग्रस्त पूरप्रवण गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे संदर्भात जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे। जे टीम आपल्या इथे येतेच, पण यावर्षी लवकरच म्हणजे काल दिनांक 27 रोजी एनडीआरएफची टीम महाडमध्ये दाखल झालेली आहे। पूर्ण जिल्ह्यात जर आपण 2 दिवसापूर्वीचा आकडा पाहिला तर मुरुड असेल किंवा मसाळा असेल या ठिकाणी 370 350च्या वर पाऊस झालेला आहे। तर अशा या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामना करण्यासाठी एनडीआरएफची एकूण 23 जवानांची तुकडी महाडमध्ये दाखल झालेली आहे। ही जी तुकडी आहे ती सध्या इथं महाडमध्ये वास्तव्याला असणार आहे। महाड असेल, पोलादपूर असेल किंवा जिल्ह्यातील कुठेही हे असेल त्या ठिकाणी त्यांना वेळ प्रसंगानुसार तिथं पाठवलं जाईल। सद्यस्थितीत आपल्या महाडमध्ये जे दरडप्रवण गावं जास्त मोठ्या प्रमाणावरती आहेत किंवा काही जे पूरग्रस्त गावं आहेत त्या ठिकाणी त्याची माहिती घेणे, जिथे जिथं दरडप्रवण भाग आहे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांना त्यांचं सेन्सिटायझेशन करणे, यासाठी या एनडीआरएफचं आपण जे आहे व्हिजिट त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत।